शेंगदाण्याचं कूट असो, मुगाची डाळ असो किंवा ओलं खोबरं असो, ही भाजी कशीही बनवा चांगलीच लागते. नमस्कार मंडळी, मी शुभ्रा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोल्हापूर टू कोकण. मी आज मेथीची भाजी बनवत होते. आता माझी आई म्हणते मेथीच्या भाजीला कधी सुरी किंवा विळी लावू नये, ती भाजी जास्त कडवट लागते. पण आता कोकणात म्हणजे रत्नागिरी साईडला ही भाजी चिरूनच बनवतात. मी दोन्ही बनवते. प्रॉब्लेम हा होतो की भाजी खुडायला भरपूर वेळ जातो आणि चिरून बनवायची म्हटलं की पटपट होते. त्याच्यामुळे मी चिरूनच शक्यतो बनवते आणि खायलाही छान लागते. लसणीची फोडणी करून घेतलेली आहे. त्याच्यात हिरवी मिरची घालून घेतले, कांदा घालून त्याच्यात एक अर्धा बटाटा घालून घेतला आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ना, आमच्याकडे बटाटा प्रेम खूप आहे. त्याच्यामध्ये चिरलेली मेथीची भाजी घालून घेतलेली आहे. वाफेवर 2 मिनटं शिजवून घेतली. त्याच्यानंतर त्याच्यात मीठ घालून घेतलं. मीठ अंदाजाने घालायचे, कारण भाजी शिजून कमी होते. ही माझ्याकडून एकदा खूप मोठी चूक झालेली आहे. तेव्हापासून मी हा धडा शिकलेले आहे. मस्त भरपूरसं असं खोबरं घालायचं. भाजी थोडी कडवट होते चिरल्यानंतर. भरपूर खोबरं घातलं की ती सेटल होऊन जाते. भरपूरसं असं खोबरं घालायचं, मस्त मिक्स करायची, 2 मिनटं वाफेवर शिजू द्यायची आणि खायला तयार आहे आपली मेथीची भाजी. तुम्हाला कशी खायला आवडते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.